सेंटर हॅलो सर्व कर्णधार यांना विनंती आहे की आपण सेंटर पॅड हे अनिवार्य केलेलं आहे. तसेच फलंदाज बाद झाल्यावर नवीन येणारा जो फलंदाज आहे त्यांनी 30 सेकंदात क्रीजवर उपस्थित राहायचं आहे. फलंदाजी झाल्यावर क्षेत्ररक्षणासाठी त्वरित आपण फिल्डिंग लावायची आहे, जेणेकरून 1 मिनिटामध्ये फिल्डिंग लावायची आहे, जेणेकरून आपल्याला सामने त्वरित चालू करता येईल आणि नियोजनानुसार हे सामने आपल्याला आजच्या दिवसातील पार पाडता येतील. सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे आणि टीम मीटिंग आपण जास्त करायची नाही आहे, कारण आपण आता 3-4 दिवस आपण सामने खेळतोय, त्यामुळे आपल्याला अनुभव आला असेल. त्यामुळे टीम मीटिंग कमीत कमी करून आपण हे सामने निर्विघ्नपणे आणि वेळेत पार पाडायचे आहेत याची सर्व दक्षता या सर्व संघाने आणि कर्णधारांनी घ्यायची आहे. सामना चालू होतोय. पुरारे संघाचे फलंदाज इथे पिचवर आलेले आहेत. तारणेवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. फलंदाज रोशन आणि राहुल स्ट्राईक नॉन स्ट्राईक रोशन. पुरारे संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया यूट्यूबच्या तिथे यायचे. सामना चालू होतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना पुरार ए विरुद्ध तारणेवाडी. पुरार ए संघानं आपलं फलंदाज राहुल आणि रोशन यांचं आगमन झालेलं आहे ते क्रीजवर. पहिला षटक टाकण्याची तारणेवाडी संघाकडून प्रमोद राईट हँड विकेट मारा करतोय तो राहुल याला. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा सामना. गोलंदाज प्रमोद आपल्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण सजवताना राईट हँड विकेट सामना करण्यासाठी राहुल सज्ज. पहिला चेंडू तारणेवाडी संघाकडून. प्रमोद टाकण्यासाठी सज्ज. राईट हँड विकेट राहुल याला. सुंदर चेंडू. इन स्विंग चेंडू. मिडल स्टंपवरचा चेंडू. फलंदाज राहुल याला काही समजलं नाहीये. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू खरोखरच उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळाला प्रमोद याच्याकडून. इन स्विंग चेंडू. खरोखरच असे गोलंदाज कमी पाहायला मिळतात. एक शिस्तबद्ध असा हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवर्ती सीमारेषेच्या बाहेर चेंडू चालला आणि षटकार. पहिला षटकार. उत्तुंग असा हा षटकार. खरोखरच पाहण्यासारखा. पहिला चेंडू त्यांनी अंदाज घेतला. चेंडू इन स्विंग होतोय की आउट स्विंग होतोय याचा त्यांनी अंदाज घेतला. दुसऱ्या चेंडूवर मात्र त्यांनी उत्कृष्ट फटका मारला आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि या षटकारानं धावसंख्येचं खातं खोलता येते. पुरार ए संघाचं धावसंख्या झाली ती 6 बिनबाद 6. पुन्हा एकदा राईट हँड विकेट प्रमोद. पुढील चेंडू सामना करण्यासाठी राहुल. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चेंडू चाललाय. चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या 10. 3 चेंडूमध्ये 10 धावा घेतल्यात त्या. राहुल यानं एक षटकार एक चौकार आपल्या संघासाठी एक चांगलीशी कामगिरी करताना मगाशीच या दोन्ही खेळाडूंनी बिनबाद 34 धावांचं आव्हान पार पाडलं होतं. तेच हे 2 खेळाडू राहुल आणि रोशन. पुन्हा एकदा प्रमोद राईट हँड विकेट मारा करतोय. लेफ्ट हँड गोलंदाज. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू. गोलंदाज प्रमोद याचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतले. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. पुरार ए संघाची धावसंख्या 11. मगाशी रोशन याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती. तोच हा पुरार संघाचा रोशन. सामना करतोय तो प्रमोद याच्या चेंडूचा. प्रमोद लेफ्ट हँड गोलंदाज.
पहिला चेंडू मात्र खूप सुंदर टाकला होता, त्यानंतर मात्र त्याला त्याची लय बिघडली. पुढील चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण करते, तिथं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण केले, दुसरी धावण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा पूर्ण केल्यात. पुरार संघाच्या फलंदाजांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 13. पहिलं षटक चालू तारणेवाडी संघाकडून, धावसंख्या 13. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रमोद, सामना करते रोशन. उंच मारले लॉंगॉनच्या दिशेने उत्तुंग असा फटका मारलेला, सीमारेषेच्या रेषेच्या बाहेर चाललाय आणि षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढते, पुरारे संघाची धावसंख्या होते 19. पहिल्या षटकामध्ये 19 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. खरोखरच 2 षटकार 1 चौकार. या चौकार आणि षटकाराने धावसंख्या सजले, स्कोरबोर्ड सजलाय तो पुरार ए संघाचा. खरोखरच मागाशी ज्याप्रमाणे फटकेबाजी केली होती त्याचप्रमाणे हा रोशन आणि राहुल या सामन्यात सुद्धा फटकेबाजी करतायत. आणि तारणेवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहे तो रोहन. राऊंड द विकेट मारा करतोय राहुल याला. राहुल यानं सुद्धा मगाशी षटकारांची चौकारांची आतिषबाजी केली होती. रोहन 8 ते 9 पावलांचा रनअप, राऊंड द विकेट मारा करतोय तो राहुल याला. पुन्हा एकदा लॉंगऑफच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. उत्तुंग असा षटकार, खूपच सुंदर षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 25. दुसरं षटक चालू, धावसंख्या 25. खरोखरच सुंदर असा आहे फटकेबाजी पुरारे संघाकडून. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज रोहन. पाहूया जी धावाची सरासरी धावाची गती ही खूपच जलद गतीने चालली आहे, त्याला रोखण्यामध्ये यश होते येते का ते पाहूया. रोहनला रोहन राऊंड द विकेट मारा करतोय तो राहुल याला. राऊंड द विकेट मारा करतोय रोहन. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये सुंदर चेंडू, आउट स्विंग चेंडू, ऑफ स्टंपच्या किंचितसा बाहेरचा चेंडू. फलंदाज राहुल याला काही समजलं नाही आहे. बाकीचं काम हे विकेट किपरनं पूर्ण केलंय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 25. पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करतोय तो रोहन. सामना करतोय राहुल. सुंदरशी फटकेबाजी पाहायला मिळते राहुल आणि रोशन याची. पुन्हा एकदा उसळता चेंडू, खूपच उसळला हा चेंडू, छातीवरील चेंडू. फलंदाज मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅट याचा काही संबंध नाही आहे. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 25. पुढील चेंडू रोहन सलग 2 निर्धाव चेंडू टाकलेत रोहन यांनी. आणि पुन्हा एकदा सुंदरसा सीमारेषेवर चेंडू चाललाय. पाहूया सीमारेषेच्या बाहेर चाललाय चेंडू आणि षटकार. झेल धावसंख्या वाढते, धावसंख्या 31. दुसरं षटक चालू. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या पुढील चेंडूवर त्यांनी षटकार ठोकलेला आहे. आणि पुन्हा एकदा रोहन राऊंड द विकेट मारा करतोय.
पुन्हा एकदा हा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेरचा पाठवलेला आहे आणि षटकार. ते वाढते. धाव संख्या झाली आहे ती 39. 39 दोन षटक पूर्ण, 2 षटकांची धावसंख्या 39. एक चांगलीशी सन्मानजनक स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहे पुरार ए संघाकडून. आमच्या हरकुळ कोणकोणचे पोलीस पाटील सचिन सुतार यांचं आगमन आमच्या या सामन्यादरम्यान झालेलं आहे. राहुल हा वैयक्तिक 31 धावांवर खेळत आहे. सचिन सुतार यांचं स्वागत होत आहे. त्यांनी या स्वागताचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. सचिन सुतार यांचं स्वागत. यॉर्कर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले आहेत वडवली तारणेवाडी संघाचे गोलंदाज शरद. सुंदर असा यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. एक धाव घेतले. धावसंख्या वाढते 40. धावसंख्या झाली 40. तिसरे षटक चालू तारणेवाडी संघाकडून. बिनबाद 40. पुरार ए संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला चेंडू सीमारेषे बाहेर चेंडू चाललाय आणि ह्या 4 धावा मिळत आहेत त्या पुरार ए वाढते. धावसंख्या होते 44. 44. पुन्हा एकदा रॅक्टन उर्दू विकेट. रोशन याला पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये असफल झालाय. थोडासा चेंडू इनस्विंग झाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 44. 44. तिसरे षटक चालू तारणेवाडी संघाकडून. तारणेवाडी संघाकडून तिसरे षटक. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मला चेंडू एकदा पूर्ण करते दुसऱ्या धावांच्या प्रयत्नामध्ये आणि हा सीमारेषेचा चेंडू चाललाय. चौकार. पुन्हा एकदा चौकार. दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या 48. पुन्हा एकदा रायटन उर्दू विकेट. शरद मारा करतोय तो राहुल याला. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय. वाईट चेंडू आणि 22च्या रूपाने एक धाव पूर्ण करतायत. अशा 2 धावा घेत आहेत ते पुरार ए संघाचे फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होते 50. 50. काल आणि आजच्या दिवसातील हा पहिला 50चा मानकरी ठरलाय तो पुरार ए संघ. बिनबाद 50 मारले ते पुरार ए संघाच्या दोन्ही फलंदाजाने. आणि हा पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि लेग 22च्या रूपानं अशा 2 धावा घेतल्या आहेत. धावसंख्या वाढते 2 ने. धावसंख्या होते 52. 52. तिसरं आणि अंतिम षटक चालू आहे तारणेवाडी संघाकडून. 52 धावसंख्या पुरार ए संघाची. सर्वोच्च धावसंख्या 2 दिवसातील. हा पुन्हा एकदा सीमारेषेवर चेंडू चाललाय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू. चौकार. चौकार आणि षटकारांची आतषबाजी. रोशन आणि राहुल याच्या बॅटीतून पुढील चेंडू टाकण्याचे सज्ज शरद. रायटन विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये
ऑफच्या दिशेने तटलेला चेंडू, एक धाव पूर्ण करते, चांगली रन इन बिटवीन द विकेट, 2 धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेले पुरारी संघ. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 58 आणि येथे 3 षटकं पूर्ण झालेले आहेत. 3 षटकांची धावसंख्या 58. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज तारणेवाडी संघाला. पाहूया 59 धावांची गरज असताना आपले हे तारणेवाडी संघ, आपले फलंदाज या तारणेवाडी संघाचे कसे प्रदर्शन करतायत आणि 58 धावांचे एक सर्वोच्च धावसंख्या पार पाडतायत का ते पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये तारणेवाडी संघाकडून. आमचे माजी सरपंच विनय कालप आणि या स्पर्धेला ज्यांनी योगदान दिलंय, काल दिवसभर त्यांनी अंपायरिंग सुद्धा केलं. अंपायरिंग केलं, त्याचप्रमाणे चांगलं नियोजन पाहिलं ते आमचे विनायक कालप, माजी सरपंच मडेगाव ग्रामपंचायत यांचं आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना तलेगाववाडी सोनगर, कुशेडे बी विरुद्ध वडवली कोंड ए. या संघाने त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. वडवली कुशेडे बी ना समोर. कुशेडे बी संघाचे कर्णधार संदेश, विनोदला कॉल कर, मग त्वरित या, तुमचा बी संघ म्हणा पाठवा. कुशेडे बी संघाचे आगमन झालेलं आहे. कुशेडे संघाचे कर्णधार, कुशेडे बी संघाचे कर्णधार आणि वडवली ए संघाचे कर्णधार याने नाणेफेकीसाठी यायचं आहे. फलंदाज तारणेवाडी संघाचे फलंदाज कृपया त्वरित यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे पुरारी संघाचं. तारणेवाडी संघाचे फलंदाज यांचं आगमन होत आहे पिचवर. कुशेडे बी संघाचे कर्णधार आणि वडवली ए संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेक उडवायचे आहे. सामना चालू होतोय. धावांचा डोंगर उभा केलाय पुरार ए संघानं आणि 59 धावांचा आव्हान ठेवलंय पुरार ए संघानं तारणेवाडी संघासमोर. पाहूया तारणेवाडी संघाकडे सुद्धा एक चांगले फलंदाज. हॅलो, हॅलो. तारणेवाडी संघाकडून स्ट्राईकला अनेश, नॉन स्ट्राईकला साजन आणि पुरार ए संघाकडून पहिल्या षटक टाकतोय रोशन, राईट रन ओव्हर द विकेट. अनेशाला पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलाय आणि तारणेवाडी संघाचं खातं उघडलंय. या एक धावेनं पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यामध्ये यशस्वी तारणेवाडी संघाचा अनेश यानं एक धाव घेतले. धावसंख्या वाढ, खातं उघडते. धावसंख्या 1 बिनबाद 1. राईट रन ओव्हर द विकेट रोशन. तारणेवाडी संघाकडून पुरारी संघाकडून पहिल्या षटक टाकतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली दिले आणि लेफ्ट हँड फलंदाज साजन, हा सुद्धा एक चांगला फलंदाज तारणेवाडी संघाकडून
पाहूया सीमारेषेवर पांगलसा क्षेत्ररक्षण पुरारी संघाचे आणि साजन पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. धावांचा डोंगर उभा केलाय पुरारी संघानं. 59 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये. रोशन आणि हा पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह मारला चेंडू उत्तुंग. या षटकाने धावसंख्या वाढते. तारणेवाडी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती बिनबाद 7. 2 चेंडू मध्ये 7 धावा घेतल्या आहेत. 59 धावांचं आव्हान आहे. हा दुसऱ्या फेरीतील सामना चालू आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पाहूया झेल होतो का. आणि हा झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी. झेल सुटलेला आहे. सोपासा झेल होता परंतु क्षेत्ररक्षक याला झेल काही घेता आला नाही आहे आणि त्याचा फायदा मिळाला आहे. तो फलंदाज साजन याला 2 धावा घेतल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. 3 चेंडू पूर्ण 9 धावा. पुन्हा एकदा साजन स्ट्रेट डाव मारला चेंडू सीमारेषेवर चेंडू चालला. सीमारेषेच्या बाहेर जातो का आणि 4 धावा. पुन्हा एकदा चांगला चौकार. या 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. धावसंख्या 13. पहिल्या षटक चालू. जवळजवळ 20च्या रन रेटनं तारणेवाडी संघाला खेळायचं आहे. त्यातले 13 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु चेंडू काही यॉर्कर न होता तो ओव्हरपिच चेंडू झाला आणि 2 धावा घेतल्या त्या तारणेवाडी संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. इथे कोणी कॉमेंट्री करण्यासाठी इच्छुक असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. धावसंख्या 15. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज रोशन. सामना करतोय साजन आणि हा क्लीन बोल्ड. क्लीन कोसेडे गावचे वरिष्ठ आणि आमचे मार्गदर्शक दिलीपजी भोसले साहेब यांचं आपल्या या टुर्नामेंट्स दरम्यान आगमन होत आहे. आम्ही त्यांचं स्वागत करू इच्छितो. दाडवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. दिलीपजी भोसले साहेब यांचं. आणि साजन याची जागा घेतली तो रोहन. दिलीपजी भोसले साहेब यांचं स्वागत होतंय. कुशेडी बी संघाचे कर्णधार आणि वडवली संघाचे एक संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. साजन याची जागा रोहन. पाहूया साजन यानं चौकार षटकार ठोकले होते आणि यॉर्कर चेंडूवर क्लीन बॉल झाले होते. साजन पुन्हा एकदा राईट ऑन द विकेट. पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये हा झेल होतो का पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे. झेल सुंदर असा झेल होण्याचा दाट शक्यता होती परंतु हा झेल सुटला. जीवदान मिळालेलं आहे ते रोहन याला अनेश याला आणि 1 धाव घेतले. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू लेग बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते 1 ने. धावसंख्या होते 17.
बाजू इकडे इकडे या बाजूला घेऊन तारणेवाडी संघाची धावसंख्या होते ती 18. 59 धावांचं आव्हान तारणेवाडी संघासमोर. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती. दुसऱ्या षटकामध्ये राहुल यांना चांगलं षटक टाकतोय. पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये शेमारेशीवर चेंडू चाललाय. पाहूया चेंडू टप्पा घेऊन फिल्डरच्या वरून चेंडू चाललाय. शेमारेच्या बाहेर चौकार. चांगला चौकार मिळालाय. तो रोहन याला चांगला चौकार मारलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्याचे राहुल सज्ज. लॉंगऑफच्या दिशेने तटाळ चेंडू. पाहूया शेमारेशीवर चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते तारणेवाडी संघाचे दोन्ही फलंदाज. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. दुसरे षटक चांगलं षटक तारणेवाडी संघाकडून जगळून ठेवलं फलंदाजांना. नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुशेडे बी संघाचे कर्णधार आणि वडवली संघाचे कर्णधार. 6 चेंडूमध्ये 35 धावांची गरज जिंकण्याची तारणेवाडी संघाला. आमचे सन्माननीय पंचायत समिती सदस्य ज्ञानदेवजी पदरत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. कुशेडे बी संघाचे कर्णधार वडवली संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे आणि सामना त्वरित चालू होईल. सहा चेंडूमध्ये 35 धावांचे आव्हान. अवघड असं आव्हान. पाहूया आणि पुरवार ए संघाकडून पुढील षटक टाकण्याची शुभम. गोलंदाज आहे शुभम. राऊंड द विकेट. मारा करतोय तो अनेश याला. अनेश पाहूया पुढील चेंडूचा सामना करतोय. स्ट्रेट डेव मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. धावसंख्या 1 ने वाढते. तारणेवाडी संघाची धावसंख्या होते 25-25. इथे नाणेफेकीचा कौल वडवली संघाच्या बाजूने झालेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे वडवली संघानं आणि कुशेडे बी संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. हा सामना संपला की वडवली हे संघानं त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यॉर्कर चेंडू पाहूया आणि हा धावबाद होतोय. रोहन धावबाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या स्थिर 25-25. पुरारी संघाकडे विजयाची. पुरार ए संघाचं चांगलंच सुरुवात. मगाशी सुद्धा एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता आणि दुसऱ्या फेरीतील हा सामना जिंकण्याच्या वाटेवर हा पुरार ए संघ लेग बाईच्या रूपानं धाव मिळते तारणेवाडी संघाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. धावसंख्या 26. पुढील चेंडू उसळता चेंडू. फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत.
रानोडेवाले पण येणार होते. हा झेल बाद उत्कृष्ट गोल. फुल टच चेंडू सीमारेषेच्या बाहेर चेंडू चाललाय. षटकार